ऍक्शन. सोडा सोडा माझा हात. शानपणा करू नको, पैसे दे. पैसे कसे घेतले? ज्या पाणी घेतले. अरे तुला तिचा कोणाला काका बोलते तू? तेव्हा ऐकला तुमचा नवरा. नवरा. तुमच्या नवऱ्याला ना मी काका बोलते. काका बोलते आणि मला काय बोलते? आई. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात? आता वाजलेत आहेत 7 वाजता आलोय. सकाळी 5 वाजता उठलो, 7 वाजता इथं टच आलो लोकेशनला. एक छोटीशी रील्स आहे, गणपतीची रील्स आहे, जी तुम्ही बघितली आहे आणि भरपूर व्हायरल पण झालेली आहे. तर कंटिन्यू राहा, याचं तुम्हाला BTS या ब्लॉगमध्ये पूर्ण बघायला भेटेल. सायलीचा लुक बघा. करायचंय फक्त असाच आहे नॉर्मल. वाटते गरीब कुठल्या अँगलने वाटतं रे? हा, कुठल्या अँगलने वाटते तू गरीब? काय अजून काहीच नाही, गरीब सारखं असं काहीच नाही. तुला चेहरा काळा करायचा आहे, अजून भरपूर काय काय करायचं. एक आमचा एक गरीब बघा, गरीब मुलगा बघा कसं झोपलेला आहे. एकदम कट्टर बेवडा वाटतंय हा. आमचे डायरेक्टर साहेब कुठे गेले? आमचे डायरेक्टर साहेब, अरे डायरेक्टर साहेब वॉशरूमला गेले आल्या. डायरेक्टर साहेब कुठे? ही आमची लोकेशन आहे. हा आमचा निलेश सुरवाडे डायरेक्टर साहेब, हा डायरेक्शन देणार आहे. बघा किती सुंदर घर आहे, मस्त घर आहे. या घरात आपण पूर्ण शूट घेणार आहे. बल्ब चेंज करायचा पहिलं, तर हा बल्ब लावायचा. बल्ब पासून सगळं चेंज करायचं. अभी मजा आएगा ना. असे गरीब लोक असे. अरे बघ शूज घातले तुम्ही मित्रा, आणि वरून एअरफोन पण घालून आलाय. 2025 चा गरीब आहे. मेरा मजाक. 2025 चा गरीब. लावून चिपकून आला रे इथे. बघ तू पहिले पॅन्ट काढ, भले पॅन्ट नको घालू तरी चालेल. पण ही पॅन्ट नको घालू. नाईटी आणली आहे ना? नाईटी आणली आहे ना? अरे हे ठेव रे, तुझ्या बॅगेत राहू दे फिलहाल तरी. हे असे दादा भांडण यांच्या दोघांमध्ये होणार आहे. बरं हे आता फक्त बोलून होते, नंतर मारामारी होणार आहे. चला मी आलो जरा चेंज करून. मला टी शर्ट आणला. बघ कसं वाटतंय. हा लाव बघू. त्याला आपण थोडा अजून डार्क एकदा. खूप मोठी आहे तुषार. हा असू दे, मोठीच पाहिजे. अरे पण कुठून मला गरीब वाटते. अरे तिला गरीब करू आपण. एक काम करू, कोळसा लावू. शपथ. हे बघ मस्त मस्त मोठी आहे. अरे तसंच लुक आहे. ऐक ना, ते 3 टिकल्या लाव खाली बस. हा ते कर काम. 3 टिकल्या लाव. बाकी काहीच नको लावू. आपण करू ना, बघूया. आपण एडिटिंग मध्ये करू. अरे तुझं एडिटिंग वर काय तू एवढं ठेवलंय? आपण एक कोळसा घेऊ. नाही, जर मग काय लावायचं असेल तर हे लावायच्या आधी टचअप करावं लागेल असं, कारण मग ते स्प्रेड गरज नाहीये, होऊन जाईल काम. मेट्रो मधून टी शर्ट आणलाय, तो पण पाडला. किती सिरियसली घेतलाय बघा याने. अरे बापरे, खतरनाक. हा फक्त पॅन्टीचं काहीतरी कर म्हणजे होऊन जाईल. हा एवढं कापतो, हिला हाफ करतो. हाफ करतो तू? घालत नाही ते पॅन्ट. काल माहितीये माझ्या समोर 2,500ची पॅन्ट मेट्रो मधून घेतलेली आहे, आणि आज लगेच कापतो. म्हणजे हा काय गरीब, याला काय कोण बोलणार रे गरीब? आता ऐक ना, गरीब दिसायचं, भिकारी नाही दिसायचं. समजतंय तुला? तुझ्या हरकती करतो ते भिकारी बोलायचे करतो. खिसा फाडून फरक समज. आता तुम्ही टी शर्ट तो खिसा का फाडला?
अरे यार. नाही नाही, हा खरंच भिकारी वाटतं आता. घरी बनायला लावलंय, हा भिकारी बनतोय. नाही पण इम्पॉर्टंट आहे का पूर्ण कॅरेक्टर मध्ये घुसते, हे इम्पॉर्टंट आहे. तर बघत राहा मित्रांनो, कंटिन्यू. हा थोडा ग्लोनेस कमी झालाय, थोडा ग्लोनेस कमी झालेला आहे. हा थोडा ग्लोनेस कमी झालाय. तो ब्राऊन थोडा डार्क लाव आणि हातानेच हे कर. सायली नको जास्त नको ते जास्त होईल. काढते इथेच म्हणजे इथेच नाही. हा ब्रिज क्रॉस केला ना पुढेच तुझं घर आहे. नको लावू सायली, अरे तू इथेच राहतो. आपण जो स्पीड ब्रेकर होतो त्यालाच हे कर आता. सगळीकडे लागेल. अरे आपण जाऊया, काय एवढा विषय नाही. आपण जाऊया वाटलं असतं. मस्त दिसतंय. थोडा डार्क तरी आलाय, थोडा काळं राहू दे. हे थोडस स्वतःला लुक देते, ब्लॅक करायला डाऊन फेस वाटायला पाहिजे. पण तो होत नाहीये. मावशीला बोलतो मला आता हिला एकच ऑप्शन आहे, कोळसा लावून टाक बस, चेहऱ्याला कसं गेम लावणार? ओव्हर. आता टिकलीने आले ना शो. मला वाटलं खूपच लहान वाटले, पण नाही ना, तुझ्या चेहऱ्याला बरोबर आहे. बरोबर बसली सायली. बस झालं ते, जास्त डार्क नको करू. बरं, थांब ना, मग अर्धं कारण white, तो अर्धं- हे मध्ये याच्यामध्ये जातोय ते आता कशामध्ये? व्हाईट मध्ये चाललाय तो थोडा. नाही तर ब्लॅकच पडेल. कारण compact नाही लावत ना. बरोबर वाटतंय का दोन्ही बघ बाजू? बरोबर का वाटतंय. white एक नाही मध्ये बरोबर एक वाटतंय, बरोबर वाटतंय. कपाळाची ते घे थोडस बस. मला कुठून काही वाटत नाही. सुरू झालं त्या मानाने. म्हणजे जेव्हा आली तेव्हा तो व्हाईटनेस होता गालाची, तर आता तो इक्वल झालेला ना. त्या टिकलीमुळे थोडा फरक पडला ना, होल्ड थोडा. हा बस झालं. वाटला तिकडे करायला लागला, अशी पॅन्ट करायला लागेल थोडीशी. कॅरेक्टर में आ रहा है क्या? कॅरेक्टर में आना ही पडेगा. बस झालं लागला. नाही. मी विचारते लागायला पाहिजे ना, तर म्हणून बोलते लागला. तुझा रे, सुकायला पाहिजे. एकदम नाकाच्या टोकाला आहे. लाईटच ठेव ना, आणि डार्क करतो. हॅलो, हा तरी त्यातल्या त्यात बरोबर आहे. उचलेल फोन लावतो त्याला. हा थोडासा वर गेला का? थोडासा वर गेला तो. हॅलो, हे पुरं याच्यातच स्विच ब्लॉक करू का? याच्यावर म्हणजे थांब पहिला लाईट मध्येच बघ होतंय का. अरे ते आता पिन नाही होत. जवळ घे. टचअप साठी जरा जात आहे आमचे 15 मिनिटं. ठीक आहे रे, एवढा नाही दिसून येणार ते. बघ तुझीच बायको आहे. मला बस ना, किती का चाललाय तो क्रॉस केलाय. चलो फायनल डन 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 डन. चलो चला, आता आपण स्टार्ट करूया. आता लगेच आपले हाय डायरेक्शन देणारे आहे, तर आता आपण शूट करायला स्टार्ट करूया. ओके ओके डन. डॉट थोडा फरक पडला. बघू हिरोईनचा लुक. हा हिरोचा लुक. केस थोडा अजून विस्कट हो ना. हा थोडा विस्कट होते, एवढं परफेक्ट नको. परफेक्ट नको ठेव.
थोडं हा पुढचे फक्त विस्कट बस. तिथंच लागतो ना. हा परफेक्ट आहे. ठीक आहे. आवाज आला त्याचा दिसला. परफेक्ट आहे. ठीक आहे ना. एक नंबर. ए वाचव रे आई. मला जास्त पकोडा वाटतोय. इथे इथे तुषार इकडे. ए तू तुम्हाला नेशील आता शेतात. हे बाय बस. अरे थोडं तुषार ऐक ना. अप्पर नाही अप्पर राहिलं. अक्षय गुड आफ्टरनून गाईज. तर आलोय आम्ही आता जेवायला. तर आमची जेवणाची अरेंजमेंट मस्त जेवण बनवलेलं आहे. बिर्याणी आणि अक्षय लागलेलं आहे कामाला. ऑलमोस्ट काम त्यांचं झालेलंच आहे खाऊन. अजून 3 वेळा घेणार आहे वाटतं अक्षय. वाटतं तर आहे. आवडलं तुला जेवण? खूप आवडलं. मग खाल्लं किती? मग आवडलं का बोलते? तर ही टीम पूर्ण बसली आहे जेवायला. आता जेव. पुलाव तर एक नंबर असतो. आम्हाला आता माहित झालं. आमचा ऑल टाइम आता एकच शेफ आहे त्यांच्याकडेच काम भेटणार आहे. तर झाले आता जेवण. आता थोडा आराम करून लगेच शूटला लागू. भरपूर अजून शूट पेंडिंग आहे. तर बघत राहा कंटिन्यू. चला. हॅलो गाईज. तर अजून शूट बाकी आहे, चालूच आहे. सकाळपासून आलेलो आहे. तुम्ही बघू शकता आहे त्या अवतारामध्येच आहे आम्ही. आणि चालू आहे त्यांचं शूट. माझा सीन झालाय म्हणून बसली आहे. मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेराने. तर बघत राहा. चॉकलेटच्या पाण्यात आपण नक्की जाऊया. तू येशील ना माझ्यासोबत? हा मग आपण नक्की जाऊया. नंतर नाही बोलायचं नाही का? ताळी दे. तिकडे चालू आहे यांचं शूट. तुम्हाला दिसतं की नाही? एक सीन चालू आहे. आम्ही इथे बसलोय आणि आमच्यासोबत आहेत दोघी. ही आपल्या रील मध्ये आहे. ती काय तुझं नाव? गार्गी विनोद बिडवे. गार्गी. खूप मस्त आहे तिचा आवाज. खूप मस्त ऍक्टिंग करते. आणि ही आमची त्रिशा. हे तुम्ही काय घालला? मग माझं लग्न झालं ना. हे हे मला त्या दादानी दिलं. कानात असं लावायचं असं. मग लावा ना. मग तू काय बोलते सांग त्या काकाला. ओ काका. कोणाला काका बोलते तू? ते व्हाईट आला. तुमचा नवरा. तुमच्या नवऱ्याला ना मी काका बोलते. काका बोलते. आणि मला काय बोलते? आई. मला आई कशी बोलते? काय बोलते? दीदी बरोबर आहे ना. मी पण तुला शूटिंग बोलते शूट मध्ये. आणि असं काय बोलते? दीदी. आई बाबाच बोलते. कोणाला? रिअल मध्ये माझ्या मम्मी पप्पांना मी आई बाबाच. पण दीदी आहे ना मी तुझी. दीदी आहे मी तुझी. हा ती पण मला दीदी बोलते ना. मग मी तुझी दीदी आहे मी. ते काका आणि तुम्ही आतमध्ये बघा. आतमध्ये मला नाही दिसत ग. हे बघा ह्यांचं काहीतरी चालू आहे. मस्ती करतायत. थोडं स्पीड मध्ये कट आहे. जमला ना? सोडा. काय थोडं शानपणा नको कर. पैसे दे.
नाही कसा स्लॅब मारशील? आणि पण थोडा खाली पडेल ना. नाही घेतलं तरी चालेल, नंतर उशी बाहेर जायचं. ओके रोलिंग थोडा मला डायरेक्ट सगळं ऍक्शन. नाही सोडा सोडा माझा शानपणा करू नको, पैसे दे. सोडा. जबरदस्त झालं. ऍक्शन. सोडा सोडा माझा हात. शानपणा करू नको, पैसे दे. हात सोडा. टपली मारताना पैसे कसे घेतले? ज्या पाणी घेतले. अरे तुला तिचा आहे जेव्हा इथे येईल. बरोबर बोलला. मी असं घेईल ना, मी तुला मारेल ना, तेव्हा तू हात असा ठेव. नंतर मी हात हे घेऊन फक्त एवढं थोडं वरच्या मांडलं. हा वरच्या मांडवता आणि हात घेऊन चल रेडी. सोडा हात सोडा माझा. शानपणा करू नको, पैसे दे. परत तुम्ही तिला मारला. तुमचं एक का तो रीलच्या हिशोबाने जातोय. हा बस झालं चल. अरे तू बाहेर गेला म्हणजे हा, सगळं झालं का? पण सायली तुला त्यांनी मारलं परत. नाही मारलं आता नाही मारलं. ओके ठीक आहे. आणि या, हा पूर्ण घे. असं इथे इकडून करायचं. हे दिसते का बघ, हे दिसते का बघ पहिले. मम्मी आई जोरात बोल फक्त, ठीक आहे? स्माइल द्यायचीच नाही अजिबात. छोटू इधर आ, इधर आ. ये पैसा, ये पैसा ले, पैसा ले. हाँ और चाहिए के ले. हाँ तू देगा मैं. तर आम्ही आलोय आता शेवटच्या शूटला, म्हणजे शेवटचा टेक आहे. तर आम्ही एक मस्त नदी आहे इथं बदलापूरला, त्या नदीवर आले. हा आपला अक्षय, खूप मेहनत घेतली अक्षयने, पण खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. पूर्ण तुम्हाला रील्स बघायचे असेल तर प्लीज शार्ली ऑफिशियल या इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून असे नवीन नवीन तुम्हाला रील्स येत राहील. तर हे बघा, ही आपली टीम. डायरेक्टर सुद्धा पाण्यात गेलेत, म्हणजे विचार करा किती सिरियसली घेतलंय. हा अक्षय, हिची ओळख करून द्यायची गरज नाही तुम्हाला. फेमस डान्सर, फेमस डान्सर, फेमस ऍक्टर, एक नंबर शार्ली ऑफिसर. मी चाललोय आता खूप थकलोय. दिवसभर पासून एक रील साठी आम्ही टेक घेते. आपल्या भावाने खूप मेहनत घेतली. प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढं सगळं करा. आणि आमचा निलेश भाईनी पण खूप मेहनत घेतलेली आहे. आम्हाला एक सीन साठी 15 ते 20 टेक घेतलेले, म्हणजे विचार करा किती मेहनत घेतलेली आहे. तर असे नवीन नवीन रील्स ते पण करणार आहेत. त्यांच्या पण धिंगाणा म्युझिक या चॅनलला सबस्क्राईब करा. आता त्यांचं एक नवीन सॉन्ग येते, तर तुम्हाला ते जेणेकरून बघायला भेटेल. तर प्लीज सबस्क्राईब करा. ऍक्टर तुम्हाला नंतर कळेल. ते नंतर. ओके, मेंबर आपला राहिलाय. आता त्यांनी मुलीला घेऊन आणले म्हणून ते सध्या बिझी आहे, पण मी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. त्यांचं नाव शेखर भाऊ आहे. तर यांनी पूर्ण जेवणाची अरेंजमेंट केलेली, खूप मस्त जेवण. एवढं जेवण आता त्यांचं हॉटेल पण येणार आहे. तर जेव्हा त्यांचं हॉटेलचं ओपनिंग असेल तर मी नक्कीच व्लॉग बनवेल. तुम्ही नक्कीच या, कारण त्यांच्या हाताची टेस्ट खूप भारी टेस्ट आहे. चला, ही त्यांची मुलगी. हाय, पाण्यात नको जाऊ तू. हा, आणि ही एक मुलगी आहे, हिने पण मस्त आज काम केलेलं आहे. हिचा रोल आमच्या मुलीचा रोल होता. खूप चांगल्या पद्धतीने ॲक्ट केलेला आहे हिने पण. तर अशी माझी तरी इच्छा आहे का हिने पुढे अजून करत राहावं असं. तर बघूया पुढं, हिची इच्छा असेल तर आपण ती पण इच्छा पूर्ण करूया. चला मग. अक्षय को कुछ बोलना है, अक्षय को कुछ बोलना है, बोलो बोलो. अक्षय बोला, सायली माझी बोला, स्कूल बोला फ्रेंड ना. आहे. आम्ही 4थी पर्यंत सोबत होतो, पण मग नंतर डायरेक्ट आम्ही 20 वर्षानंतर डायरेक्ट भेटलो. तेव्हा डायरेक्ट आता भेटलो. बघा, स्कूलची फ्रेंड आहे त्या अचानक कोणामुळे झालं, कोणामुळे भेटली.
तुषारमुळे. हा शाबास. तर तुम्हाला एक सांगेल, हा अक्षय माझा एंगेजमेंटचा पण कोरिओग्राफ यांनीच केलेलं, माझ्या वेडिंगचा पण कोरिओग्राफ यांनीच केलेला. तर तुम्हाला जर तुमच्या एंगेजमेंट आणि वेडिंग साठी कोरिओग्राफ हवा असेल तर कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला खूप चांगला डान्स बसून देईल. तर मी याचं या ब्लॉगच्या खाली नाव आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकेल, पूर्ण डिटेल्स टाकेल. तर तुम्ही प्लीज, जर तुमची इच्छा असेल तर प्लीज याला फॉलो करा. कोण आहे फेक? तर हे विसर्जन करतात, ते गणपतीचं विसर्जनचं मला या ब्लॉग मध्ये नाही दाखवता आलं, एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही रील्स बघा, तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कंप्लीटेड. चलो थँक यू. पॅकअप. तर मित्रांनो, रील्स आत्ता रेडी झाली आहे. कुठं बघा, एक्सपोर्टिंग होते, 81% क्रॉस झाले. टाइम बघा मित्रांनो, 2:51, हे जवळपास 3 वाजलेत. खूप मेहनत घेतली मित्रांनो. प्लीज सपोर्ट करा. तुम्हाला या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण BTS बघायला भेटला असेल. जर तुम्हाला BTS आवडला असेल तर प्लीज सांगा, आम्ही असे नवीन नवीन BTS टाकत राहू, नवीन नवीन रील्स बनवत जाऊ. जर तुम्ही ही रील्स बघायची असेल तर शार्ली ऑफिशियल या इंस्टाग्राम अकाउंटला जा, ही रील्स बघा. जर व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट्स करा, आम्हाला मोटिवेट द्या, जेणेकरून आम्ही अजून काम करू चांगल्या पद्धतीने. बघा मित्रांनो, मेहनत केलेली माणसं बघा. सगळ्यात जास्त मेहनत या पोराने केली, या पोराने केली सगळ्यात जास्त मेहनत. त्याची 3 वेळा मी झोप मोडलेली आहे, पण तरी पण झोपायचा नाही सोडणार तो. तर प्लीज सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. प्लीज सपोर्ट करा. चला, गुड नाईट, बाय. तू हे काय लिहितोय? ही आपल्या मैत्रीची खूण असेल. चालेल. ah